मागच्या काही वर्षात विशेषतः कोविड नंतर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अजूनही गुंतवणूकदार दर महिन्याला म्युच्युअल फंड्समध्ये एंटर करतायत. पण चांगला म्युच्युअल फंड कसा निवडावा हा प्रश्न बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कैवल्य समुद्र यांना. चांगला फंड निवडण्यासाठी बेसिकली तुम्हाला तुमचा उद्देश गुंतवणुकीचा हा डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे की हे पैसे मी कशासाठी गुंतवतोय. म्हणजे समजा मी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी करतोय किंवा माझं शॉर्ट टर्म काही गोल आहे, मुलांच्या फी भरायच्या आहेत किंवा एक 5-6 वर्षाने 10 वर्षाने मला एक गाडी घ्यायची चांगली, किंवा माझं ड्रीम हॉलिडे असेल. अशी काही पण तुमची उद्देश असू शकतात. तर कुठल्या उद्देशासाठी तुम्ही ती गुंतवणूक करताय हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लाँग टर्मसाठी बघत असाल तर साधारणतः फ्लेक्झी कॅप किंवा जे हाय रिस्क प्रोडक्ट आहेत, मल्टी कॅप असेल किंवा लार्ज मिड असेल, स्मॉल कॅप असेल, या फंड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याच्याहून कमी समजा कालावधीसाठी तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय बघता 5 वर्षापर्यंत, तर ॲसेट ॲलोकेटर आहे, बॅलन्स फंड आहे की ज्याच्यामध्ये थोडा पोर्शन तुमचा इक्विटीमध्ये राहील, थोडासा डेटमध्ये राहील. म्हणजे थोडीशी रिस्क तुमची मॅनेज राहील की मार्केटमध्ये सडन समजा क्रॅश आला तरी तुमच्या गुंतवणुकीला तेवढा इम्पॅक्ट नाही पडणार. हा एक तुमच्याकडे पर्याय राहू शकतो. जर तुम्ही त्याच्याहून कमी समजा 3 वर्षपर्यंतचं गुंतवणूक बघत असाल तर लो ड्युरेशन फंड्स असतात, ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं जास्त सोयीचं आहे. आणि त्याच्याहून जर कमी कालावधी असेल, 1 वर्षाच्या आतलं समजा की 1 वर्षाने माहिती आहे तुम्हाला हे पैसे लागणार आहेत, तर ते पैसे शक्यतो मी रिकमेंड करतो की लिक्विड फंडमध्ये पार्क करा.